विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुदास्तन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। नमोऽस्तु नन्दाय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षशिरोरबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय 3। सुत म्हणाले, शौनका, ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य सप्ताह श्रवण विधीची याप्रमाणे प्रशंसा करत होते, त्यावेळेला सभेमध्ये एक आश्चर्य घडलं. ते मी तुला सांगतो, ऐक. तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या त्या 2 मुलांना घेऊन पवित्र प्रेमरूपी भक्ती तिथे अकस्मात प्रकट झाली आणि ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असा वारंवार जयघोष करत होती. तेव्हा उपस्थित सगळ्या तिथल्या सभासदांनी सुंदर असा वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तिथे आल्याचं पाहिलं. मुनींच्यामध्ये तिचं आगमन कसं झालं याविषयी सभेमध्ये सर्वजण तर्कवितर्क करू लागले. तेव्हा सनकादिक म्हणाले की भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच ही इथे प्रगट झाली आहे. हे ऐकून भक्ती आपल्या ज्ञान आणि वैराग्य दोन्ही पुत्रांसह अत्यंत विनम्र भावाने सनत कुमारांना असं म्हणाली. भक्ती म्हणाली, कलियुगात माझा लोप झाला होता. कथामृताचं सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत. आपण मला आता असं सांगा की मी कुठे राहू. हे ऐकून सनकादिक तिला म्हणाले, तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आणि त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस, म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा. या कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर म्हणजे त्या दोषांची दृष्टीसुद्धा पडू द्यायला शकणार नाही. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयात विराजमान झाली. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असेनात, परमधन्य आहेत. कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम म्हणजे गोलोक सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात. या पृथ्वीतलावर हे भागवत साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे. याची महती याहून अधिक आम्ही काय म्हणून वर्णन करावी, किती म्हणून वर्णन करावी. भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारूप्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे. या ठिकाणी अध्याय 3 आपण परमेश्वराच्या चरणी समर्पण केलेला आहे. आता अध्याय 4 गोकर्णाचं उपाख्यानाला आपण प्रारंभ करतोय. सुत म्हणाले, त्यावेळी आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक